काय ग? अंडी कशी दिली? ₹4 एक. एवढी महाग? मग ठीक आहे, एकदम स्वस्त. ₹16 4 घे. चल. बरं, तुझ्यासाठी ₹20 पाहिजे होतं. बस आता काय बोलायचं नाही तू. हा भाव परवडला मला. हो ना? हा, हे घे. चल अंडी. अहो, आज आपली अॅनिव्हर्सरी आणि अजूनपर्यंत तुम्ही कुणालाच सांगितलं नाही ना? हा, म्हणजे तुला काय वाटते माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी प्रॉब्लेम सगळ्यांसोबत शेअर करू? मला नाही आवडत कोणाला सांगायला. हा, आलो. हे बघ, मम्मी आल्या. मी स्टँडवरून घेऊन येतो. येताना पनीर आणतो. जरा पुऱ्या कर. श्रीखंड काय आपल्यात आहेच. हा, कशाला? रात्रीची डाळ आहे आणि 2 चपात्या पडल्यात, तेच देणार आहे मी. पनीर ते नंतर. हा मम्मी, तिथंच थांबा. आलो मी. हा. मम्मीला तुमच्या एवढ्या आवाजाव नका बोलवाला. अगं, माझी मम्मी नाही, तुझी मम्मी आल्या. नाही आता हाय तीच डाळ गरम कर आणि चपात्या हाय त्या गरम कर. हॅलो सासूबाई, मला एक 10,000ची गरज होती हो, देता का? अहो जावाई, ते पहिले माझे 10,000 घेतलेले आधी द्या आणि पुन्हा दुसरे पैसे माग. इथून पुढे मला पैशासाठी फोन लावी जाऊ नका आता. अहो, मी दुसऱ्या कोणाला कसा फोन लावेन? मला तुम्ही मामा हेच आहेत ना माझ्या जवळचे, तुम्हाला फोन करीन ना. जाऊ दे, नसले द्यायचेत नका देऊ. बया उगच नाराज केलं बाई जावायला. फोन पे टाकी ते आता. हा हॅलो जावाई, फोन पे टाकले 10,000. काय उपकार केला काय मग पैसे टाकलेत तर? तुमची पुरी नाही एवढी सांभाळीत मी. काय जावाई बाय द्या ती द्या पुन्हा अजून चोराच्या उलट्या बॉम्बा आहे का आता? ही कसा कुठं नाही. अहो, मी मेल्यावर तुम्ही दुसरं लग्न करणार ना? काय तुझं डोकं बिकं फिरले काय? अजिबात नाही. तुम्हाला सांभाळायला कोणतरी पाहिजे लो. तुम्ही दुसरं लग्न करा, तुम्हाला माझी शपथ आहे. बात सही आहे. आता तू एवढं शपथ घालायला लागल्यास तर मग करीन दुसरं लग्न. तिला आपल्या या घरात आणणार ना? हा, घरात आणेन, पण आपल्या रूम मध्ये नाही ठेवणार. तिला माझे दागिने देणार? अजिबात नाही. मी तिला दुसरं नवीन तयार करून देणार. ती माझं चप्पल बिप्पल वापरली तर? कसं शक्य आहे? तुझं 7 नंबर चप्पल आहे, तिचा 9 नंबर बसत्यात. शेतातल्या त्या झाडावर एक भूत राहतंय असं लोक म्हणतात. तुम्हाला भीती नाही वाटत? मी वर्षानुवर्ष घरात तुझ्या सोबत राहतोय. त्या समोर झाडावरचं भूत म्हणजे पाखरू वाटतं मला. अहो, आज बा मार्केटला का नाही आलात? का? काय झालं? ती माझी मैत्रीण तुमच्याबद्दल विचारत होती आज. काय विचारते ती का? ते काय तोंडाचं कमून नाही आलं म्हणली. हॅलो, हा संजय का म्हणलं? कोण? संजय बोलतोय का? संजय नाही, संजयची बायको बोलतीय. हा, मी बजाज फायनान्स कंपनीतून बोलतोय. हा बोला ना गुरुजी. अहो, ते तुमच्या गाडीचे 2 हप्ते थकलेत. कशाची? अहो, तुमच्या गाडीचे 2 हप्ते थकलेत म्हणलं. हा मग? हा, मग ते तुमचे मिस्टर कुठे आहेत? अहो माझं मिस्टर नाही तर माझा नवरा झोपलाय. बोला की. मिस्टर नाही तर नवरा झोपलाय? हा, माझा नवरा झोपलाय. मिस्टर काय असतंय ती? मिस्टर म्हणजेच नवरा हो. हा, तीच माझा नवरा झोपलाय. बोला की. अहो, तुमच्या गाडीचे 2 हप्ते थकलेत. अहो साहेब, आता तीच थाकल्यात व झोपल्यात. सकाळी चहा प्यायल्यात 2 कप. मरणाचं थंडी वाजत होती. सकाळी 1 कप दिला आणि मगाशी 1 कप दिला. आता झोपल्यात. बोला की. मग ते थकलेत म्हणून काय गाडीचे हप्ते भरायचे नाहीत का तुम्हाला? अहो, आता गाडीचा हप्ता भरला असता. औरंगजेबाला किती बायका होत्या? कोणला? कोणला नाही रे, औरंगजेबाला किती बायका होत्या? औरंगजेबाला पटकन सांग. थांबा ना, तो काय शेजार राहतो का माझ्या? कडी वाजवली किती बायका तुला? असं आहे का? बघा सासूबाई, मी पार्लरमधून आले. ओळखू तरी येते का? चेहरा तर बदललाय ग सुने, पण स्वभाव बदलायला कोणता पार्लर आहे का? तेवढं शोधून ये पुढच्या वेळी. काय ग? अंडी कशी दिली? ₹4 एक. एवढी महाग? मग ठीक आहे, एकदम स्वस्त. ₹16 4 घे. चल. बरं, तुझ्यासाठी ₹20 पाहिजे होतं. बस आता काय बोलायचं नाही तू. हा भाव परवडला मला. हो ना? हा, हे घे. चल अंडी. मामी, तुमचा जावई आता लवकरच करोडपती व्हायला लागलाय. आणि मग तुम्ही बी IPL मधली टीम घेतली काय 50 रुपयाला? हो, तुम्हाला कसं कळलं? तुम्ही करोडपती तर काय होणार नाहीत, पण रोडपती नक्कीच होणार आहेत. आणि तुम्ही आम्हाला बी भीक मागायला लावणार.
पौर्णिमेसाठी मला 7,000ची साडी घ्या ना. एवढी महाग कशाला? वडाला 7 फेरे मारायचे. तू 1000ची घे आणि एकच फेरा मार. कुठं 7 जन्म राहायचं आपल्याला. पौर्णिमे कुठं निघाले? मरायला चाललो, येते का? जर विचार बदलला तर 1 किलो टमाटे आणि आलू घेऊन या. पैसे उरले तर कोथिंबीर आणा. गोट्याचे पप्पा नाव घ्या ना. कोणाचं नाव घेऊ? अच्छा, उखाणा वय. हा, गोट्याचे पप्पा उखाणा घ्या ना. घेतो उखाणा, पण सत्य परिस्थितीवर आधारित आहे बरं. तुला अजिबात राग नको येऊ देऊ बरं. जेव्हापासून तुझ्या संग झालं माझं लग्न, तेव्हापासून माझ्या माग लागले विघ्न. जेव्हापासून तुझ्या गळ्यात घातलं मंगलसूत्र, ढिले झाले माझे सगळे सूत्र. सोडून गेले माझे सगळे मित्र. म्हणून विचारना मला कुणी काळसूत्र. तुम्हाला मी नाव घ्यायला सांगितलं होतं, तुमचं रडगाणं नव्हतं सांगायला लावलं. हा साला मेला नवरा मला कधी फिराय घेऊन जाईन देव जाणे. उन्हाळ्यात म्हणतो खूप ऊन आहे, पावसाळ्यात म्हणतो बाहेर खूप चिखल आहे, हिवाळ्यात म्हणतो बाहेर थंडी आहे, रात्री म्हणतो खूप अंधार आहे. आज रातच्याला येऊन दीच घरी मेल्याला गिळायलाच देणार नाही. गौरी मांडवा खाली. अगं तू मला तेवढी प्रेम करते म्हणून मला तुझं नाव गोंदायचंय. हातावर गोंदू की छातीवर गोंदू? इकडं तिकडं कशाला, डायरेक्ट 7 बाऱ्यावर गोंदाना. मागच्या वर्षी ज्यांनी पाऊस जास्त पडला म्हणून पावसाला शिव्या दिल्या ना, त्या माणसाने गपचिप माफी मागून घ्या. तुमच्यामुळे तिकडे इंद्रदेव नाराज झाले. भाऊ काही पाऊस पडायला तयार नाही. काय खायचं जर शेतात काही उगवलंच नाही तर? बघा, तो विषय मिटून घ्या. एकदाची माफी मागून टाका आणि संपवा तो विषय. आणि जर का मला कळालं कुणी माफी मागितली नाही तर तुमची गाठ माझ्याशी आहे, समजलं का? दिसते तेवढी सोपी नाही मी, नक्क्या की बायको. अहो, पलीकडच्या गलीत गाडो मरून पडले, चला लवकर. मरू दे की मग, तुम्हाला कशाला सांगाल्यास? अहो, मेल्यानंतर नातेवाईकांनी कळवायची पद्धत असत्या म्हणून सांगायला लागलोय. हितनं पुढे अजिबात शेजारणी सोबत बोलायचं नाही. का ग, काय झालं? ती मला चुडेल म्हणाली. काय सांगतेस? थांब जरा तिला बघतोच. पण मला एक गोष्ट सांग, ही बातमी लीक झालीच कशी? आपल्या भारतातल्या बायकांचे काही फेमस वाक्य: भातात पाणी जास्त झाल्यास, तांदूळ नवीन होता, चपात्या कडक झाल्यास, मेल्याने दळूनच जाड दिलं होतं, चहा गोड झाल्यास, साखर जाड होती, लग्नाला किंवा फंक्शनला जाताना, मला साड्याच नाही येत, घरी लवकर आल्यास, आज घरी लवकर कशा आलेत, घरी उशिरा आल्यावर, उशीर कस काय झाला घरी यायला, जेवणाचे कौतुक केल्यास, मी रोजच चांगलं करते, जेवणाचे कौतुक न केल्यास, मेलेला तर माझं काही कौतुकच नाही, एखादं काम केल्यास, एक काम धड जमत नाही तुम्हाला, एखादं काम न केल्यास, तुमच्या भरोश्यावर तर बसूनच काही फायदा नाही. आणि सगळ्यात फेमस वाक्य: मी आहे म्हणून टिकली, दुसरी असती तर पळूनच गेली असती.